आपल्या आजच्या चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत, मशीन लर्निंग. हो, आणि हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं की हे खूपच अवघड असेल. बरोबर, पण तसं काही नाहीये. मशीन लर्निंग म्हणजे आजकालच्या सगळ्या AI ॲप्लिकेशन्सचा कणा आहे. म्हणजे अगदी आपल्या मोबाईलवर येणारे गाण्यांच्या शिफारसींपासून ते ऑनलाईन शॉपिंगपर्यंत. एक्झॅक्टली. आणि हे सगळं शक्य होतं कारण सिस्टीम जुन्या डेटामधून नवीन गोष्टी म्हणजे पॅटर्न्स शिकते. तर आज आपण मायक्रोसॉफ्ट अज्योर वापरून एक संपूर्ण मशीन लर्निंग सोल्युशन कसं तयार करायचं याचा एक रोडमॅप पाहणार आहोत. हे एका रेसिपी बुकसारखं आहे, ज्यात 6 सोप्या स्टेप्स आहेत. अगदी बरोबर. आणि या 6 स्टेप्स म्हणजे कोणत्याही मशीन लर्निंग प्रोजेक्टचा पाया आहेत असं म्हणायला हरकत नाही. कोणत्या आहेत त्या स्टेप्स? पहिली अर्थातच समस्या काय आहे हे ठरवणे. डिफाईन द प्रॉब्लेम. हो. मग दुसरी डेटा मिळवणे. तिसरी डेटा तयार करणे. ओके, डेटा मिळवला आणि तयार केला. पुढे? चौथी स्टेप मॉडेलला ट्रेन करणे म्हणजेच मशीनला शिकवणे. पाचवी आहे तयार मॉडेलला ॲप्लिकेशनमध्ये जोडणे, ज्याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. आणि शेवटची? आणि 6वी सगळ्यात महत्वाची मॉडेलवर लक्ष ठेवणे, ते व्यवस्थित काम करते की नाही हे तपासणे. छान. चला तर मग पहिल्या पायरीपासूनच सुरुवात करूया. नक्कीच. तर पहिली पायरी म्हणजे समस्या काय आहे हे ठरवणे. म्हणजे हे अगदी जेवण बनवण्याआधी आपण काय बनवायचं हे ठरवतो तसं आहे का? भाजी की डाळ? हा अगदी तसंच आहे. मग मॉडेलच्या बाबतीत आपण काय ठरवतो? तर इथे आपण 3 महत्वाचे प्रश्न विचारतो. 3 प्रश्न. कोणते? 1. मॉडेलचं आउटपुट काय असेल? म्हणजे आपल्याला नक्की काय उत्तर हवंय? 2. हे कोणत्या प्रकारचं मशीन लर्निंग काम आहे? आणि 3. मॉडेल यशस्वी झालं हे कसं ओळखायचं? ओके. एखादं उदाहरण घेऊन समजावाल का? हो. समजा आपल्याला रुग्णांना मधुमेह म्हणजे डायबेटीस आहे की नाही हे ओळखायचं आहे. ठीक आहे. इथे आउटपुट काय असेल? हो किंवा नाही. बरोबर. हे एक वर्गात मोडणारे उत्तर आहे. हो, हा एक वर्ग, नाही हा दुसरा. म्हणून या कामाला क्लासिफिकेशन म्हणतात. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. हो, हे अगदी पोस्टमनच्या कामासारखं आहे. तो जशी पत्र वेगवेगळ्या पत्त्यांच्या गटांमध्ये वाटतो म्हणजे क्लासिफाय करतो. वा, हे उदाहरण छान आहे. म्हणजे क्लासिफिकेशन हा एक प्रकार झाला. असे अजून कोणते प्रकार आहेत? हो, नक्कीच आहेत. काही सामान्य प्रकार म्हणजे समजा रिग्रेशन. रिग्रेशन. हो, जेव्हा आपल्याला एखादा आकडा म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू शोधायचा असतो, जसं की घराची किंमत किती असेल. अच्छा, म्हणजे उत्तर हो किंवा नाही असं नसतं, तर एक आकडा असतो. एक्झॅक्टली. मग आहे टाइम सिरीज फोरकास्टिंग. हे तर नावावरूनच कळतंय, वेळेनुसार भविष्याचा अंदाज. बरोबर. पुढच्या आठवड्यात शेअरची किंमत काय असेल वगैरे. याशिवाय कॉम्प्युटर व्हिजन आहे. म्हणजे फोटोंमधल्या वस्तू ओळखणं. हो. आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे NLP, जे लिहिलेल्या मजकुरातून माहिती काढतं. मग मॉडेलला ट्रेन करणे. अशा पायऱ्या येतात. ठीक आहे. आता आपल्याला काय बनवायचंय हे ठरलंय. पुढची पायरी म्हणजे डेटा मिळवणे. म्हणजे जेवणासाठी लागणारे साहित्य गोळा करणे. बरोबर? अगदी बरोबर. डेटा हा मशीन लर्निंगचा पाया आहे. म्हणजे बघा, चांगल्या जेवणासाठी जसं ताजं आणि योग्य साहित्य लागतं, तसंच चांगल्या मॉडेलसाठी चांगला डेटा लागतो. आणि डेटा कुठून मिळतो? तेच. पहिलं काम म्हणजे डेटाचा स्रोत म्हणजे सोर्स आणि त्याचा स्वरूप म्हणजे फॉर्मॅट ओळखणे. डेटा एखाद्या CRM सिस्टममध्ये असू शकतो किंवा डेटाबेसमध्ये. किंवा आजकाल IoT डिव्हायसेसमधूनही खूप डेटा येतो. हो. आणि तो टॅब्युलर असू शकतो म्हणजे एका टेबलसारखा किंवा जेसन सारखा अर्धसंरचित असू शकतो. याचं एखादं सोपं उदाहरण द्याल का? नक्कीच. समजा आपल्याला हवामानाचा अंदाज लावण्यासाठी एक मॉडेल बनवायचं आहे. यासाठी लागणारा डेटा IoT सेन्सर्समधून येतो, जो प्रत्येक मिनिटाला तापमान मोजतो. ओके. का व्यवस्थित केबलमध्ये लागतो. अच्छा, म्हणजे कच्च्या स्वरूपातला डेटा थेट वापरता येत नाही. नाही. आणि इथेच येतो ETLचा कन्सेप्ट. ETL म्हणजे? एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म आणि लोड. म्हणजे डेटा काढणे, त्यावर प्रक्रिया करून बदलणे आणि मग वापरण्यासाठी लोड करणे. हे तर आपण भाजी बनवतो, अगदी तसंच झालं. कसं काय? म्हणजे बघा, आपण बाजारातून भाजी आणतो, ते झालं एक्स्ट्रॅक्ट. बरोबर. मग ती धुवून चिरून घेतो, तो झाला ट्रान्सफॉर्म. आणि मग पातेल्यात टाकतो, म्हणजे लोड. वाह, अगदी परफेक्ट उदाहरण आहे हे. आणि या प्रक्रियेसाठी अज्योरमध्ये अज्योर सिनॅप्स ॲनालिटिक्स सारखी साधने वापरली जातात, जी डेटाला कच्च्या स्वरूपातून वापरण्यायोग्य स्वरूपात आणतात. चला, आता साहित्य तयार आहे, म्हणजे डेटा रेडी आहे. आता मुख्य काम म्हणजे मॉडेलला प्रशिक्षण देणे.
थोडक्यात आता आपण स्वयंपाक सुरू करणार आहोत. अझुरमध्ये यासाठी काय पर्याय आहेत? अज्युअरमध्ये अनेक पर्याय आहेत आणि आपण कोणतं साधन निवडतो हे आपल्या गरजेवर अवलंबून असतं. जसं की एक आहे अज्युअर मशीन लर्निंग, जे एक सर्वसमावेशक व्यासपीठ आहे. मग आहे अज्युअर डेटाब्रिक्स, जे मोठ्या डेटावर काम करण्यासाठी उत्तम आहे. आणि मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक नावाचंही काहीतरी आहे, नाही का? हो, ते डेटा ॲनालिसिस आणि डेटा सायन्सला एकत्र आणतं. आणि एक खूप इंटरेस्टिंग पर्याय आहे, अज्युअर AI सर्व्हिसेस. त्यात काय वेगळं आहे? त्यात आधीच तयार असलेली मॉडेल्स मिळतात. म्हणजे जसे रेडी टू कुक मसाले असतात ना, तसं. ते आपण थेट वापरू शकतो. इंटरेस्टिंग. पण आज आपण कशावर लक्ष केंद्रित करणार आहोत? आज आपण अज्युअर मशीन लर्निंगवर बोलूया. हे एक असं व्यासपीठ आहे जिथे डेटा तयार करण्यापासून ते मॉडेल तैनात करण्यापर्यंत, म्हणजे डिप्लॉय करण्यापर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी करता येतं. आणि यातल्या एका फीचरबद्दल मी खूप ऐकलंय, ऑटोमेटेड मशीन लर्निंग म्हणजे ऑटो-ML. हे नाव खूपच आकर्षक वाटतंय. हे काय आहे नक्की? ऑटोमॅटेड ML ही एक जादूची कांडीच आहे. जादूची कांडी. हो, समजा तुम्हाला सर्वोत्तम भाजी बनवायची आहे, पण कोणती कृती म्हणजे रेसिपी वापरायची हे माहीत नाही. ओके. ऑटो-ML काय करतं की ते तुमच्या डेटावर वेगवेगळे अल्गोरिदम्स म्हणजे वेगवेगळ्या कृती आणि पॅरामीटर्स म्हणजे मसाल्यांचं प्रमाण हे सगळं आपोआप वापरून बघतं. आणि मग? आणि मग जे मॉडेल सर्वोत्तम परिणाम देतं ते तुम्हाला सांगतं. अरे वा. म्हणजे यामुळे तर खूप वेळ आणि मेहनत वाचत असेल. हो, विशेषतः जे नव्याने सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. आणि हे सगळं करण्यासाठी जी ताकद लागते म्हणजे कम्प्यूट, त्याबद्दल काय? CPU की GPU? हा एक नेहमीचा प्रश्न असतो. हो, आणि हा एक महत्वाचा निर्णय आहे. कसा? CPU हे तुमच्या फॅमिली कारसारखं आहे. बहुतेक कामांसाठी पुरेसा आणि किफायतशीर. बरं. आणि GPU GPU हे स्पोर्ट्स कारसारखं आहे. जेव्हा तुम्हाला खूप जास्त वेग हवा असतो, जसं की फोटो किंवा व्हिडिओवर काम करताना, तेव्हा GPU खूप प्रभावी ठरतं. म्हणजे हे आपल्या कामावर अवलंबून आहे. अगदी. कधी-कधी ट्रायल आणि एरर करूनच योग्य पर्याय सापडतो. ठीक आहे, मॉडेल तयार झालं, म्हणजे आपलं जेवण तयार आहे. पण आता ते लोकांपर्यंत पोचवायचं कसं? इथेच मॉडेल इंटिग्रेशन येतं का? एकदम बरोबर. तयार मॉडेलला एका एंड पॉइंटवर तैनात करावं लागतं. एंड पॉइंट म्हणजे काय? एंड पॉइंट म्हणजे एक वेब ॲड्रेस, जिथे कोणतंही ॲप्लिकेशन एक रिक्वेस्ट पाठवून मॉडेलकडून उत्तर मिळवू शकतं. अच्छा. या दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहे रिअल टाइम प्रिडिक्शन्स आणि दुसरा आहे बॅच प्रिडिक्शन्स. या दोन्हींमध्ये काय फरक आहे? रिअल टाइम प्रिडिक्शन हे ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरच्या शिफारसींसारखं आहे. म्हणजे तुम्ही एक शर्ट निवडता आणि त्याच क्षणी तुम्हाला त्याच्याशी जुळणारी पॅन्ट सुचवली जाते. अच्छा, इन्स्टंट रिझल्ट. हो. यासाठी सिस्टीम 24 तास चालू म्हणजे ऑलवेज ऑन असणं गरजेचं आहे. त्यामुळे याचा खर्च जास्त असतो. आणि बॅच प्रिडिक्शन? बॅच प्रिडिक्शन म्हणजे समजा तुम्हाला पुढच्या आठवड्यात संत्र्याच्या रसाची किती विक्री होईल याचा अंदाज लावायचा आहे. तुम्हाला प्रत्येक सेकंदाला अंदाज नकोय, बरोबर? नाही, आठवड्यातून एकदा मिळाला तरी चालेल. एक्झॅक्टली. मग तुम्ही आठवडाभराचा विक्री डेटा म्हणजे एक बॅच गोळा करता आणि आठवड्यातून एकदाच मॉडेल चालवता. हे कमी खर्चिक आहे कारण कॉम्प्यूट फक्त गरजेच्या वेळी वापरले जाते. वा, खूप छान समजावून सांगितलं. म्हणजे कोणता पर्याय निवडायचा हे आपल्याला किती वेळा आणि किती लवकर उत्तराची गरज आहे यावर अवलंबून आहे. अगदी बरोबर. आणि यासोबतच एका वेळी एका उत्तराची गरज आहे की अनेक उत्तरांची आणि कॉम्प्यूटचा खर्च किती येईल यावरही विचार करावा लागतो. तर आज आपण मशीन लर्निंग सोल्युशन तयार करण्याच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे पाहिले. समस्या ठरवण्यापासून ते डेटा तयार करणे, मॉडेलला प्रशिक्षण देणे आणि शेवटी ते वापरण्यासाठी तैनात करणे. हो, आणि या चर्चेचा मुख्य सारांश हा आहे की मशीन लर्निंग ही एक विचारपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने करण्याची प्रक्रिया आहे. बरोबर. आणि अज्युअर मशीन लर्निंग सारखी साधने या प्रक्रियेला सोपी आणि सुलभ बनवतात, जिथे कोडिंग न करताही म्हणजे नो कोड टूल्स वापरूनही शक्तिशाली मॉडेल्स तयार करता येतात. एकदम छान. आता ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जाऊया. नक्कीच. आपण पाहिलं की मॉडेल भूतकाळातील डेटावरून भविष्य वर्तवायला शिकतं. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणती? जेव्हा जग इतक्या वेगाने बदलतं की भूतकाळ भविष्याचा योग्य अंदाज देऊ शकत नाही, तेव्हा काय होईल? आपण अशी सिस्टम कशी बनवू शकतो जी स्वतःला कळू शकेल की तिचे अंदाज आता चुकीचे ठरू लागले आहेत?
हा खूप खोल विचार आहे. यावर नक्की विचार करायला हवा.